भारत नेपाळ यांच्यातील व्यापार वाढावा यासाठी ठाणे येथे व्यापार प्रोत्साहन कार्यक्रम संपन्न. एव्हरेस्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज महाराष्ट्र शाखेच्या वतीने ठाणे शहरातील प्लॅनेट हॉलिवूड येथे भारत नेपाळ व्यापार कार्यक्रम आणि व्यापार प्रोत्साहन उपक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नेपाळचे नवी दिल्ली येथील राजदूत महामहिम डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा यांची गौरवशाली उपस्थिती लाभली. त्यांनी भारत आणि नेपाळ यांच्यातील द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य अधिक बळकट करण्याचा महत्त्वावर प्रकाश टाकला. तसेच दोन्ही देशातील व्यापारी समुदायांना नवीन संधी आणि परस्पर सहकार्याची शक्यता शोधण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाला नेपाळ दूतावासाच्या वित्त सचिव अंबिका जोशी तसेच ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि BRL लॉजिस्टिक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अशोक गोयल यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान ECCIचे प्रमुख सदस्य राजकुमार बराल, युवराज बराल, सुनील बराल, मनोज कोटल, भारत कृष्ण रावल आणि शिवबिस्त यांनी नेतृत्वपर भाषणे दिली. याशिवाय ECCIच्या मध्य प्रदेश आणि गुजरात शाखांमधील सदस्य व समन्वयकांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला, ज्यामुळे आंतरराज्यीय व्यापारी सहकार्य अधिक दृढ झाले. या कार्यक्रमात नव्याने निवडल्या गेलेल्या सदस्यांचा शपथविधी समारंभ पार पडला. त्यानंतर परस्पर संवादी चर्चासत्रे आणि व्यवसाय ते व्यवसाय नेटवर्किंग सत्रांचे आयोजन करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मोहन कार्की यांनी केले आणि त्यांनी कार्यक्रमाचे सुरळीत संचालन सुनिश्चित केले. ही बैठक अत्यंत फलदायी ठरली. यातून व्यापारी नेटवर्किंग, भागीदारी विषयक चर्चा आणि नेपाळ भारत व्यापारी संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध झाले. आभार प्रदर्शनासह या कार्यक्रमाची सांगता झाली, जी दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक बळकट करण्याच्या दिशेने टाकलेले एक यशस्वी पाऊल ठरली. नहीं, वो तो है ही. अब सब हम जो वहाँ का राष्ट्रपति सब ये सनातनी प्रोग्राम होते रहते हैं काठमांडू में, बहुत से होते रहते हैं, वो अटेंड भी करते हैं. सो हम लोग भी सब अटेंड करते हैं, उसका रिचुअल फॉलो करते हैं. ये तो नेपाल इंडिया का संबंध बेहतर करने के लिए एक कड़ी भी तो है ना. थैंक यू. तो 100 पॉइंट्स निकाला है सब रिफॉर्म करने की. अब हमारे यहाँ तो 5 वर्ष के लिए ऑलमोस्ट 2/3 गवर्नमेंट है. सब कुछ अच्छा ही होगा. आई थिंक दैट्स व्हाट वी आर